आज बनवूया आपण पनीरची भुर्जी। त्याच्यासाठी 1 पाव पनीर घेतलेला आहे, ते किसणीने छान बारीक किसून घेऊया। बघू शकता किसणीने किसून घेतलेला आहे। आता तेल टाकूया 2 डुबले। तेल गरम झाल्यानंतर 1 चम्मच जिरं टाकलं, 2 तेजपान घेतलेले होते आणि 1 मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे, छान बारीक करून घेतलेला आहे। आता लालसर होईपर्यंत कांदा परतून घेऊया आणि 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ते पण छान परतून घेऊया। साधारण 1 टमाटर घेतला आहे, ते पण परतून घेऊया। नंतर आता मसाले टाकूया। अर्धा चम्मच हळद टाकली आहे, 2 चम्मच तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला घेतला आहे, ते पण छान व्यवस्थित फिरवून घेऊया मसाला आपला। टमाटर शिजल्यानंतर कस्तुरी मेथी थोडीशी टाकायची, छान फ्लेवर येतात पनीरच्या भुर्जीला। आता थोडं आपला मसाला तयार झाला साईड करून त्याला 1 चम्मच बेसन टाकायचं। बेसन छान लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं तेलामध्ये, ग्रेव्ही छान गाढी होतात। बघू शकता आता शिजल्यानंतर एकत्र करून त्याला मिक्स करून घ्यायचं। पनीर किसलेलं होतं ते टाकूया। आता त्याला छान परतून घेऊया, व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे। झाल्यानंतर थोडं अर्धा ग्लास पाणी टाकायचं, तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार टाकू शकता पाणी, ग्रेव्ही जेवढी पाहिजे तेवढी। याच्यानंतर 1 प्लेट झाकून त्याला उकळी करून घ्यायची एक। बघू शकता छान तरी आलेली आहे। आता एक थोडा सांबार टाकून फिरवून घेऊया। आपली पनीरची भुर्जी खाण्यासाठी तयार आहे। बघू शकता छान लागतात आणि पौष्टिक पण आहे। बाय।